स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हॅलो. ओके. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कम्युनिकेशन प्रोसेस, बर्लोज मॉडेल, फीडबॅक अँड बॅरियर्स टू कम्युनिकेशन हा टॉपिक स्टार्ट केलेला. त्यातला बऱ्यापैकी आपला टॉपिक कव्हर झालेला आहे. इंट्रोडक्शन टू कम्युनिकेशन, डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन. सो व्हॉट इज कम्युनिकेशन? Communication is the process of exchanging data or information, then thoughts, ideas, feelings from one individual to another. म्हणजे एकाकडून दुसऱ्याला किंवा बोथ वे कम्युनिकेशन परफॉर्म होतं. त्यामध्ये कम्युनिकेशन होतं म्हणजे काय होतं? देन प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, थॉट्स, आयडियाज अँड फिलिंग्स फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनादर. देन कम्युनिकेशन हे दोन वेनी असतं, हे आपण बघितलेलं आहे. सेंडर अँड रिसिव्हर. सेंडर सेंड्स दी मेसेज टू दी रिसिव्हर अँड रिसिव्हर रिसीव्ह दिस मेसेज अँड गिव्स दी फीडबॅक फॉर दॅट मेसेज. देन त्याच्यामध्ये बेसिक एलिमेंट्स बघितले होते: सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर अँड फीडबॅक. त्याच्यामध्ये सेंडर मेसेज सेंड करतो. देन मेसेज म्हणजे एक मेसेज आहे जो सेंडर सेंड करतो. चॅनल म्हणजे मीडियम असतं, त्या मीडियम थ्रू मेसेज सेंड केला जातो. देन रिसिव्हर हु रिसीव्ह दी मेसेज अँड देन इंटरप्रिट्स दी सेंडर मेसेज. सेंडरनी जो मेसेज सेंड केलेला आहे तो मेसेज रिसिव्हर काय करतो? इंटरप्रिट्स करतो किंवा त्याचं ट्रान्सलेशन करतो. Then feedback. So this is the most important part in the communication. Then feedback is provide the sender with the information about the receiver's perception of situation. म्हणजे रिसिव्हरला तो रिसिव्हरला तो मेसेज मिळाला आहे का, तो मेसेज रिसिव्हरनी अंडरस्टँड केलेला आहे का, हे सगळं त्या फीडबॅक मधून आपल्याला समजतं. फीडबॅक कोण देतं? रिसिव्हर फीडबॅक देतो. नेक्स्ट त्यामध्ये आपण बर्लोज कम्युनिकेशन मॉडेल बघितलेला आहे. त्यामध्ये 4 टाईपचं त्यामध्ये मॉडेल्समध्ये कंपोनंट्स होते: SMCR, सोर्स, मेसेज, चॅनल अँड रिसिव्हर. सोर्स म्हणजे सेंडर. सोर्स म्हणजे काय? सेंडर. मग त्यामध्ये कोणकोणत्या फील्ड्स होत्या? कम्युनिकेशन स्किल आहे, ॲटिट्यूड आहे, नॉलेज, सोशल सिस्टीम अँड कल्चर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट होतं मेसेज. मेसेज म्हणजेच काय? When individual converts his thoughts into words, a message is created. तुमचे विचार ज्यावेळेस तुम्ही शब्दांमध्ये व्यक्त करता त्यावेळेस एक मेसेज क्रिएट होतो, त्यालाच आपण काय म्हणतो? मेसेज. तसंच त्यालाच आपण काय म्हणतो? एन्कोडिंग. सेंडर कडून मेसेज सेंड होताना एन्कोडिंग होतं आणि रिसिव्हरनी तो मेसेज ऍक्सेप्ट करताना डिकोडिंग होतं. म्हणजे एन्कोडिंग आणि डिकोडिंग. आणि त्यामध्ये कंटेंट आहे, एलिमेंट्स आहे, ट्रीटमेंट, स्ट्रक्चर, कोड, हे झाले मेसेजचे कंपोनंट. नंतर होता चॅनल. चॅनल म्हणजेच मीडियम. मग मीडियम मध्ये हिअरिंग आहे, टेस्टिंग, सीइंग, स्मेलिंग, टचिंग. म्हणजे असं काय आहे का की फक्त बोललं म्हणजेच कम्युनिकेशन होतं, म्हणजे फक्त एकमेकांशी आपण चर्चा करतो, कॉन्व्हर्सेशन होतं म्हणजेच कम्युनिकेशन होतं असं नाही. तर बाकीचे पण त्यांनी मीडियम दिलेले आहेत, वेज आहेत का ऐकणे, हे पण एक कम्युनिकेशन आहे. टेस्ट, बघणे, परत स्मेल, टचिंग, हे सगळे कम्युनिकेशनच आहे. मग वर्बल, नॉन वर्बल आपण जसं म्हणतो सेम तसंच. नेक्स्ट पॉइंट होता रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे कोण? हु रिसिव्ह दी मेसेज. समजतंय? हे रिसिव्हरचं फंक्शन. त्यानंतर काही क्रिटिसिझम आहेत, म्हणजेच काही टीका, जसं आपण म्हणतो की टीका, तसंच बर्लोज मॉडेलवरती पण काही टीका म्हणा किंवा त्याचे ड्रॉबॅक असंही म्हटलं तरी चालेल. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे? नो फीडबॅक, डोंट नो अबाउट दी इफेक्ट. म्हणजे ज्यावेळेस कम्युनिकेशन परफॉर्म होतं त्यावेळेस आपल्याला काय इफेक्ट असेल त्याचा हे माहीत नाही, जोपर्यंत आपण फीडबॅक देत नाही तोपर्यंत. देन डज नॉट मेन्शन बॅरियर्स टू कम्युनिकेशन. ज्यावेळेस कम्युनिकेशन स्टार्ट असतं त्यामध्ये ज्यावेळेस काही बॅरियर्स म्हणजे काही समजा अडथळे आले तर ते तिथं मेन्शन केलेले नाही. देन नो रूम फॉर नॉईज. म्हणजे कोणतेही समजा आपल्या नॉईज मीन्स काय? एखादा आवाज म्हणा किंवा
साऊंड म्हणा, काही नॉईज म्हणजे इंटरप्ट म्हणा, असं इंटरप्ट पण तिथं चालणार नाही. देन इट इज कॉम्प्लेक्स मॉडेल, कारण आपल्याला रिसिव्हर, सेंडर, चॅनल, फीडबॅक हे सगळं आपल्याला काय करायचं आहे तिथं कॅरी करायचं आहे. सो इट इज कॉम्प्लेक्स मॉडेल. इट इज लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. लिनियरली आहे म्हणजे सिक्वेन्शियलीच ते फॉलो झालं पाहिजे. देन नीड्स पीपल टू बी ऑन सेम लेवल ऑफ कम्युनिकेशन टू ऑकर बट नॉट ट्रू इन रिअल लाईफ. लिनियर मॉडेल आहे म्हणजे एकाच सेम लेवलला कम्युनिकेशन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, त्याच कम्युनिकेशन लेवलला किंवा त्याच लेवलला कम्युनिकेशन परफॉर्म झालं पाहिजे. पण रिअल लाईफ मध्ये तसं होत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपलं लेक्चर चालू आहे, समजा एक 20 ते 25 स्टुडंट जॉईन असतील किंवा 50 स्टुडंट जॉईन असतील. मी सेंडर आहे, मी मेसेज सेंड करते किंवा मी तुम्हाला लेक्चर देते, सांगते, तुम्ही काय करताय ते रिसिव्ह करताय. म्हणजे असं प्रायोरिटी काय आहे की सेम लेवलला आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे. पण कधी कधी काय होतं, एखाद्याचा रेंजचा प्रॉब्लेम आहे, समजा ऑनलाईन जर आपण घेतलं तर, किंवा त्याला ते समजत नाही एखाद्याला, मग ते बोथ वेनी कम्युनिकेशन नाही होत. म्हणजे एकाच वेनी काय होतं, कम्युनिकेशन होतंय. म्हणजे लेवल कशी पाहिजे कम्युनिकेशनची, सेम पाहिजे. आता हे झालं ऑनलाईन मध्ये. आता ऑफलाईन मध्ये जरी आपण समजा एखादं लेक्चर चालू आहे, त्यावेळेस स्टुडंट असतील किंवा एखादा वेबिनार असेल, सेमिनार असेल, काही असेल, त्यावेळेस पण बोथ वेनी कम्युनिकेशन झालं पाहिजे. म्हणजे जसं सेंडर मेसेज सेंड करतोय तसाच त्या रिसिव्हरनं मेसेज रिसिव्ह केला पाहिजे. पण असं होत नाही. म्हणजे 100% जे रिसिव्हर्स आहेत ते रिसिव्हर तो मेसेज कॅच करतील असं होत नाही. म्हणजे असं गरजेचं आहे की सेम लेवलला कम्युनिकेशन परफॉर्म झालं पाहिजे. पण रिअल लाईफ मध्ये असं होत नाही. देन मेन ड्रॉबॅक ऑफ मॉडेल इज दॅट द मॉडेल ओमिट्स the model omits the usage of six sense as a channel which is actually a gift to human beings. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सिक्स सेन्स आपण सगळेजण यूज करतो. कोणाला माहित असतं का की आपल्याला सिक्स सेन्स मधून आपण विचार करतो, पण कुठे आहे काय माहितीये का, म्हणजे लॉजिकली पार्ट आहे तो. ओके, जसं आपले हँड असतील, हेड असेल, हे आपल्याला माहितीये की बाबा ते आहे किंवा कुठे त्याच्या प्रत्येकाचा प्लेस आहे. तसं सिक्स सेन्स म्हणजे काय, हे की आपण एक लॉजिकली विचार करतो, व्हर्च्युअली विचार करतो. मग त्याच्यातून आपल्याला आपण विचार करतो, अंडरस्टँडिंग किंवा अनालायझिंग आहे, विचार करणे, हे सगळं आपल्या सिक्स सेन्सनी आपण प्रिपेअर करतो. एक मिनिट. ओके, म्हणजे मेन ड्रॉबॅक काय आहे की इथं काय सांगितलेलं आहे की हे यावेळी झालंच पाहिजे. पण ऍक्च्युली आपण आपल्या सिक्स सेन्सचा यूज करतो आणि नंतरच मग जे काही आपल्याला आपल्या वर्ड्स मध्ये आपल्याला मांडायचं आहे ते आपण तिथं डिस्प्ले करतो. सो थिंकिंग, अंडरस्टँडिंग, अनालायझिंग हे सगळं आपण आपल्या सिक्स सेन्सचा यूज करून प्रिपेअर करतो. सो दिस इज सम क्रिटिसिझम ऑफ बर्लोज SMCR मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कुठलंही मॉडेल असेल किंवा कुठलाही पॉइंट असेल, जसे त्याचे ऍडव्हान्टेजेस असतात तसे डिसएडव्हान्टेजेस पण असतात. नेक्स्ट आहे रोल ऑफ फीडबॅक इन कम्युनिकेशन प्रोसेस. आता फीडबॅकचा रोल काय आहे कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये, फीडबॅक काय इम्पॉर्टंट आहे. So communication means it is exchange and flow of information and ideas from one person to another person. Communication म्हणजे काय, तर एक तर इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची फ्रॉम वन पर्सन टू अनादर. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे कम्युनिकेशन हे बोथ वेनी होतं, वन वेनी कम्युनिकेशन होत नाही. सो कम्युनिकेशन मीन्स एक्सचेंज ऑफ or flow of ideas and information. Then it involves a sender transmitting an idea, information and feelings to receiver. म्हणजे नॉर्मली सेंडर काय करतो, त्याच्या आयडियाज असतील, इन्फॉर्मेशन किंवा फिलिंग्स काय असेल ते रिसिव्हरला ट्रान्समिट करतो. देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ऑकर्स ओनली इफ द रिसिव्हर अंडरस्टँड द एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन ऑर आयडिया दॅट द सेंडर इंटेंडेड टू ट्रान्समिट. आता समजा सेंडरनी इन्फॉर्मेशन सेंड केली, मी आधी पण सांगितलेलं होतं की सेंडरनी इन्फॉर्मेशन सेंड केली
आणि रिसिव्हर फक्त काय करतोय, फिजिकली तिथं प्रेझेंट आहे, त्याला काहीही कळत नाही सेंडरनं काय पाठवलेलं आहे किंवा सेंडर जो सांगतो आहे त्याला काय सांगायचं आहे हे काहीही कळत नाही. फक्त त्याच्या कानावरती काय होत आहेत ते वर्ड्स फक्त पडतायत, बाबा काहीतरी तो बोलतोय. दिस इज नॉट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. So for effective communication is occur if only the receiver understand the concept what exactly sent by the sender. सेंडरनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते रिसिव्हरनी एक्झॅक्टली कॅच केलंय का, जे सेंडरला सांगायचंय तेच रिसिव्हरनी ऍक्सेप्ट केलेलं आहे का, त्याला ते समजलंय का, या सगळ्या गोष्टी इथं काय केल्या जातात, चेक केल्या जातात. द कम्युनिकेशन हॅज VCS cycles. VCS means काय, catchy असेल, tricky cycle which continues even after sending message to the response. म्हणजे ह्याच्यामध्ये तेच होतं की समजा कम्युनिकेशन आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर सेंडरनी जो मेसेज सेंड केलेला आहे तोच मेसेज जसा रिस्पॉन्स पाहिजे रिसिव्हरचा तसा तो रिस्पॉन्स आहे का हे इथं चेक केलं जातं. नेक्स्ट, द ऑडियन्स और द रिस्पॉन्स may or get the same intended message as the speaker intends to send. म्हणजे ऑडियन्स असेल किंवा जो रिस्पॉन्स घेणारा असेल त्याला तोच मेसेज भेटलाय का की जो स्पीकरनं सेंड केलेला आहे. म्हणजे असं काय नाही की थर्ड पार्टीनं दुसरा मेसेज सेंड केला. म्हणजे कम्युनिकेशन हे असं काय नाही की फक्त समोरासमोरच होईल, बोथ वेनीच कम्युनिकेशन होईल असं काहीही नसतं. ओके, मग त्यामध्ये काय होतं की समजा 3 मेंबर्स आहेत, फर्स्ट मेंबरनी मेसेज केला सेकंड मेंबरला की तू थर्ड मेंबरला हा मेसेज सेंड कर. मग तो तिथं चेक करणं महत्वाचं आहे की फर्स्ट मेंबरनी जो मेसेज दिलाय तोच थर्ड मेंबरकडे गेलेला आहे का सेकंड मेंबरनी त्यात अजून एक्स्ट्रा काय इन्व्हॉल्व केलेला आहे किंवा काय जे दिलेलं आहे त्यातलं पण रिड्यूस केलेलं आहे. म्हणजे जो मेसेज ऑडियन्सला किंवा रिस्पॉन्डर जो आहे त्याला सेंड करायचा आहे तसाच मेसेज तो सेंड झालाय का हे पण इम्पॉर्टंट आहे. मग ते कधी कळतं आपल्याला की ज्या वेळेस आपण फीडबॅक घेतो, म्हणजे ज्या वेळेस आपण फीडबॅक घेतो त्या रिसिव्हरचा त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण जो मेसेज सेंड केलेला आहे तोच मेसेज ऍक्च्युअली रिसिव्हर पर्यंत पोहोचलेला आहे का नाही. समजतंय? जसं आता 10 स्टुडंट असतील, समजा मी एखादी असाइनमेंट दिली, तुम्हाला सांगितलं एका स्टुडंटला की या पॉइंट वरती तुम्ही असाइनमेंट करायची, पण त्या स्टुडंटनी 10 स्टुडंटना सांगताना एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे झालेला असतो किंवा टीचरनी जे सांगितलेलं असतं त्याच्यापेक्षा सुद्धा एखादा एक्स्ट्रा गेलेला असतो किंवा कमी गेलेला असतो. म्हणजे लास्ट पॉइंट पर्यंत काही ना काही त्यामध्ये मिसिंग असतं. मग हे कधी समजणार, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल ती असाइनमेंट राईट कराल त्यावेळेस समजेल की तुमच्यापर्यंत तो मेसेज व्यवस्थित पोहोचलेला आहे की नाही. म्हणजे हे झालं रिस्पॉन्स. ज्यावेळेस रिस्पॉन्सला तो म्हणजे रेसिपंट असेल किंवा रिसिव्हर असेल त्याला जो काही मेसेज असेल तो ऍज इट इज पोहोचला का नाही हे आपण त्याच्या रिस्पॉन्ड वरनं ओळखतो, म्हणजे फीडबॅक वरनं आपण ते ओळखतो. सो दिस सायकल एंड्स ओनली व्हेन दे शेअर देअर अंडरस्टँडिंग अँड कमेंट्स टू द स्पीकर अबाउट व्हॉट दे हॅव अंडरस्टूड. मग ते सांगितलेलं आहे की हे आपल्याला कधी समजतं, ही सायकल कधी कंप्लीट होती की ज्या वेळेस आपण चेक करतो किंवा ज्या वेळेस आपण शेअर करतो की जे काही स्पीकरनी सांगितलेलं आहे ते रिसिव्हरला अंडरस्टँड झालेलं आहे का नाही. देन दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फीडबॅक. त्यालाच काय म्हणायचं, फीडबॅक म्हणायचं. की रोल काय आहे फीडबॅकचा, जेणेकरून जो तुमचा रिसिव्हर आहे त्याला ऍक्च्युअल मेसेज, जो मेसेज त्याला रिसिव्ह करायचा आहे तोच मेसेज त्याला समजला आहे का हे तिथं चेक करायचं आहे. त्यामध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत फीडबॅकचे. काय दिलेले आहेत बघा, इट कम्प्लीट्स द होल प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन अँड मेक इट कंटिन्युअस. तेच होल प्रोसेस कम्युनिकेशनची आपल्याला समजते आणि तीच प्रोसेस आपण काय करतो, कंटिन्यू करतो. देन इट सस्टेन कम्युनिकेशन प्रोसेस मीन्स इट मेंटेन्स और इट कंटिन्यू दी कम्युनिकेशन प्रोसेस. जर फीडबॅक दिला नाही, रिसिव्हरला समजलं नाही तर तुमची प्रोसेस कंटिन्यू होईल का. समजा तुम्ही सोशल मीडिया कोणताही, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप वरून तुम्ही मेसेज केला तुमच्या फ्रेंडला, हाय मेसेज केला, त्यानं तो मेसेज बघितला पण तुम्हाला रिस्पॉन्ड केलं नाही किंवा तुम्हाला फीडबॅक दिला नाही, हाय ला मेसेज रीड केला आणि सोडून दिला, पुढचा हॅलो मेसेज किंवा हाय मेसेज सेंड केला नाही, तर तुमची कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट होणार नाही किंवा कंटिन्यू होणार नाही, तिथंच काय होणार, ती स्टॉप होणार.
So feedback is the most important part in the communication. So it makes one know if one is really communication or making sense. म्हणजे ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करत आहोत त्यावेळेस माहित पाहिजे की पुढचा जो व्यक्ती आहे तो काय करतोय की कम्युनिकेशन परफॉर्म करतोय. इट इज बेसिस फॉर मेजरिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे काय होतं तर तुमच्या कम्युनिकेशनचा जो इफेक्ट आहे किंवा इफेक्टिव्हनेस कम्युनिकेशन कसं परफॉर्म करायचं हे पण आपण तिथं काउंट करू शकतो किंवा मेजर करू शकतो. देन इट इज अ गुड बेसिस फॉर प्लॅनिंग ऑन व्हॉट नेक्स्ट टू बी डन, स्पेशली स्टॅटिस्टिकल रिपोर्ट. म्हणजे कशासाठी यूज केलं जातं स्पेशली फॉर स्टॅटिस्टिकल रिपोर्ट. रिपोर्टिंग साठी पण आपल्याला याचा यूज होतो. सो कम्युनिकेशन विल बी युजलेस विदाउट फीडबॅक. जर फीडबॅक नसेल तर कम्युनिकेशन कसं आहे युजलेस आहे. म्हणजे तिथं समजणार नाही की रिसिव्हरला जो मेसेज आपण ट्रान्समिट केलेला आहे तो मेसेज प्रॉपर गेलेला आहे का. म्हणजे जर तुमचं कम्युनिकेशन असेल किंवा जर फीडबॅक असेल तरच आपलं कम्युनिकेशन पुढं कंटिन्यू होऊ शकतं किंवा मेंटेन राहू शकतं. देन फीडबॅक पेव्स वे फॉर न्यू आयडिया और जनरेशन. ओके, म्हणजे फीडबॅक मुळे काय होतं की आपल्याला एक न्यू आयडियाज येतात, दाखवतात. पेव्स मीन्स दाखवणे, शो करणे. तो फीडबॅक मुळे काय होतं की आपल्याला न्यू आयडियाज येतात. समजा एखादा काहीतरी क्रिएटिव्हिटी केलेली आहे समजा XYZ आणि त्यानं ते सेकंड फ्रेंडला दाखवली किंवा काय केलं, मग त्यामध्ये काय कमी आहे, जास्त काय आहे, हे सगळे आपण काय करतो चेक करतो की दाखवतो आपण ज्यावेळेस आपल्या फ्रेंडला दाखवतो की मग तो फ्रेंड आपल्याला काय करतो फीडबॅक देतो की नाही हे असं नको, हे असं पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होतं की एक न्यू आयडियाज त्याच्यामध्ये क्रिएट होतात. सो फीडबॅक इज द मेन पार्ट ऑफ अवर कम्युनिकेशन. समजतंय? इथपर्यंत आपला जो फर्स्ट पार्ट आहे बर्लोच मॉडेल ते इथं संपतंय. नेक्स्ट ह्यामध्ये जर काही क्युरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आहे बॅरियर्स टू कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन मध्ये कोणकोणते बॅरियर्स म्हणजे अडथळे किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा कोणकोणते बॅरियर्स याच्यामध्ये आहेत. मग त्यामध्ये फिजिकल बॅरियर्स आहे, परसेप्च्युअल बॅरियर्स, इमोशनल, कल्चरल, लँग्वेज बॅरियर्स, जेंडर बॅरियर्स अँड इंटरपर्सनल बॅरियर्स. 7 टाईपच्या बॅरियर्स आहेत. सो फर्स्ट आपण बघूयात फिजिकल बॅरियर्स. त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. Open plan building designs are attractive as they allow colleagues to communicate quickly and efficiently. म्हणजे एक ऑर्गनायझेशन कन्सिडर केलेलं आहे, त्यामध्ये ओपन प्लॅन बिल्डिंगची डिझाईन आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी जो एरिया आहे तो ओपनली आहे. मग त्यामध्ये काय होतं, जे कलिग्स असतात त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होतं, क्विकली होतं, इफिशियंटली होतं. म्हणजे जेवढ्या आपल्याकडे बिल्डिंग मध्ये अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स असतात किंवा जेवढे कंपार्टमेंट्स असतात, डिपार्टमेंट्स असतात, मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं कम्युनिकेशन क्विकली होत नाही. जेवढे ओपन बिल्डिंगचे डिझाईन असतील तिथं काय होतं की कम्युनिकेशन जे आहे कलिग मधलं ते क्विकली किंवा इफिशियंटली होतं. सो द मोमेंट यू शट द डोअर टू युअर ऑफिस, create distance between the people and erect walls that divide your staff. So you are creating physical barriers to effective कम्युनिकेशन. म्हणजे त्यांनी काय एक्झाम्पल दिलेलं आहे की समजा एखादं ओपन बिल्डिंग प्लॅन आहे, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं, पण त्यामध्ये जर ते डिवाइड झालं, जर तिथं वॉल असेल तर तुमचा स्टाफ काय होणार, डिवाइड होणार. मग कम्युनिकेशन करण्यासाठी काय होणार, तिथं प्रॉब्लेम्स ऑकर होणार. म्हणजे दिस इज द फिजिकल बॅरियर्स. म्हणजे एखादं कोणताही फिजिकल डिव्हाइस किंवा फिजिकल मटेरियल जर तुमच्या कम्युनिकेशन मध्ये अडथळा निर्माण करत असेल तर दिस इज physical barriers. So sometimes these obstacles are unavoidable, such as companies that have offices in different locations, but there are solutions such as video technology and other advancements that can elevate these hurdles. म्हणजे काय केलेलं आहे की ज्या वेळेस आपल्याला असं जर काही फिजिकल बॅरियर्स असतील, आता आपण असं पण बघतो की समजा एखादी कंपनी आहे, त्याच्या ब्रांचेस असतात, पुणे असेल, मुंबई असेल, बेंगलोर असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या ब्रांचेस असतात. मग त्यांचं जे कम्युनिकेशन असेल ते कसं होतं, तर व्हिडिओ टेक्नॉलॉजीनुसार कम्युनिकेशन होतं. म्हणजे तिथं फिजिकल बॅरियर आपली अकर होती. तरी पण आपण काय करतो, व्हिडिओ टेक्नॉलॉजीचा यूज करून त्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशन
परफॉर्म करतो. आणि जो काही हे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स काय होतात तिथं, हर्डल्स मीन्स प्रॉब्लेम्स किंवा अडथळा किंवा बॅरियर्स असंही म्हटलं तरी चालेल. मग अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत फिजिकल बॅरियरचे ते आपण त्या व्हिडिओ टेक्नॉलॉजीनं पण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. समजतंय? फिजिकल बॅरियर म्हणजे कोणता तरी एखादी फिजिकल डिव्हाइस जर आपल्या कम्युनिकेशनच्या मध्ये ऍज अ बॅरियर म्हणून येत असेल, सो दिस इज कॉल्ड फिजिकल बॅरियर. देन सेकंड आहे परसेप्च्युअल बॅरियर. Then while physical barriers are easy to see, then perceptual barriers are those you erect in your mind. म्हणजे perceptual barrier जे आहे ते आपल्या माइंड मध्ये असतं. Then the way you communicate could be affected by preconceived ideas, your typical behavior patterns or misunderstood body लँग्वेजेस. म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन परफॉर्म करताय आणि माइंड मध्ये तुमच्या जर दुसरेच आयडियाज आहेत, थॉट्स आहे आणि कम्युनिकेशन करताना तुम्ही जे तुमचे बॉडी लँग्वेज असेल किंवा तुमचा जो बिहेवियर असेल ते जर डिफरंट असेल आणि माइंड मध्ये तुमच्या डिफरंट चाललं असेल, बोलताय वेगळं आणि बॉडी लँग्वेज वेगळी आहे, तर तिथं काय येणार, इट ऑकर्स बॅरियर. You must keep on open mind when talking. Be interested in the conversation and clearly articulate your message. So any negative assumptions made about you by others will fade away. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन परफॉर्म करताय, कॉन्व्हर्सेशन परफॉर्म करताय, त्यावेळेस तुमचा जो टॉपिक असेल त्या टॉपिक मध्ये एक तर तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. You must be interested in the conversation or must be interested in your topic. Then clearly articulate your message. So any negative assumptions made about you by others will fade away. मग त्यामुळे काय होईल की जो निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या मेसेज वरती पडणार आहे, त्या निगेटिव्ह इम्पॅक्ट मुळे काय होतं की तुमचा जो मेसेज आहे किंवा कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन तिथं स्टॉप होतं किंवा कम्युनिकेशन तिथं काय होतं, त्या ठिकाणी बॅरियर्स तिथं ऑकर होऊ शकतात. म्हणजे परसेप्च्युअल बॅरियर्स म्हणजे तुमच्या माइंड मध्ये जे काही चाललेलं असतं ते काय करायचं तिथं रिड्यूस करायचं. जे तुम्ही कॉन्व्हर्सेशन करत आहात तोच पॉइंट तुमच्या माइंड मध्ये पण पाहिजे. दिस इज परसेप्च्युअल बॅरियर. एक मिनिट, नेक्स्ट पॉइंट. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा मशीन शटडाऊन होतंय सारखं आणि मोबाईल वरून पीपीटी शेअर होत नाहीये. ओके, दिस इज परसेप्च्युअल बॅरियर. नेक्स्ट आहे इमोशनल बॅरियर. सो सेल्फ कॉन्फिडन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रेकिंग डाऊन सायकोलॉजिकल बॅरियर. जे आपले सेल्फ कॉन्फिडन्स असतो, ज्यावेळेस आता तुम्ही कम्युनिकेशन परफॉर्म करता, सगळ्यांना माहितीये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कोणता असतो, सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याकडे जर कॉन्फिडन्स असेल तर आपण काय करू शकतो, कोणत्याही टॉपिक वरती बिंदास्त बोलू शकतो. सो सेल्फ कॉन्फिडन्स इट इज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रेकिंग डाऊन सायकोलॉजिकल बॅरियर्स. म्हणजे जे तुमच्या सायकोलॉजिकल बॅरियर्स आहे, मानसिक, आपण जे सायकोलॉजिकल एरर्स आहेत, आपली जी मानसिक तयारी, आपण जे बोलतो की एखादं आपल्याला जर प्रेझेंटेशन करायचं असेल, एखादं आपल्याला भाषण जर द्यायचं असेल किंवा कुठलाही तुम्हाला जर एखाद्या टॉपिक वरती बोलायला सांगितलं तर पहिल्यांदा तुमची मनाची तयारी झाली पाहिजे. मीन्स सायकोलॉजिकल बॅरियर्स हे आपलं सेल्फ कॉन्फिडन्स न काय होतं, ब्रेक होतो. जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर सायकोलॉजिकल बॅरियर्स काय होतात तिथं ब्रेक होतं. So by having in-depth understanding of the information you are sharing with others, you will be able to deliver it with clarity. ज्यावेळेस तुमच्याकडे डेप्थ इन्फॉर्मेशन असेल किंवा डेप्थ अंडरस्टँडिंग असेल, समजा एखादा पॉइंट सांगितला याच्यावरती तुम्ही प्रेझेंटेशन करा, असं आहे का की एक 5 मिनिटात प्रिपरेशन केलं आणि लगेचच प्रेझेंटेशन दिलं, असं होत नाही. ते कधी होणार, ज्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल एकदम डेप्थ मध्ये माहिती असेल. You have to depth understanding of information you are sharing with the others. जी इन्फॉर्मेशन तुम्ही दुसऱ्यांना शेअर करणार आहात त्या इन्फॉर्मेशनशी रिलेटेड जी काही माहिती आहे ती तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे. कारण समोरच्यानं जर तुम्हाला क्वेश्चन केले तर त्याचं तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. देन यू विल बी एबल टू डिलिव्हर इट विथ
क्लॅरिटी. त्यामुळे काय होईल की तुम्ही क्लिअरली तुमचा जो मेसेज आहे तो रिसिव्हर पर्यंत पोहोचू शकाल, जर तुमच्याकडे क्लिअर और डेप्थ नॉलेज असेल तर. सो दिस नॉलेज increases the probability that those receiving the information will understand it and be able to act on it. मग त्यामुळं काय होतं, जर आपल्याकडे नॉलेज असेल त्या टॉपिकचं, तर आपली जी प्रोबॅबिलिटी आहे किंवा आपला जो स्पीड आहे, क्लॅरिटी आहे, ती काय होती, इन्क्रीज होते. अँड दोज द रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन विल अंडरस्टँड इट. आणि जो रिसिव्हर आहे, जी इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणार आहे, त्याला पण ती इन्फॉर्मेशन काय होते, समजून जाते. आणि तो जे काही फीडबॅक आहे तो फीडबॅक देण्यासाठी काय होतो, प्रिपेअर होतो. Then sometimes our emotions take over when communicating with others, and feelings such as anger, pride, anxiety can cloud our judgment and prevent great communication. मग कधी कधी काय होतं, ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करतोय त्यावेळेस आपले जे इमोशन्स असतात किंवा फिलिंग्स असतात त्या पण आपण कंट्रोल केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल अँगर असेल, प्राईड असेल, अँक्झायटी असेल, म्हणजेच कन्सर्न, त्यालाच आपण कन्सर्न म्हणू, काळजी, चिंता, काही म्हणू शकता. देन कॅन क्लाउड अवर जजमेंट अँड प्रिव्हेंट ग्रेट कम्युनिकेशन. त्यामुळे काय होतं की समजा एखाद्या वेळेस कम्युनिकेशन चालू आहे आणि समोरचे जे रिसिव्हर्स आहेत ते रिसीव्ह करत नाहीत व्यवस्थित, असं म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय होतं की अँगर येतो, राग येतो किंवा कधी कधी आपल्याला कन्सर्न वाटतं कुठल्या तरी गोष्टीबद्दल. मग हे जे आपले इमोशन्स आहेत कम्युनिकेशनच्या वेळेस, ते इमोशन्स आपले काय केले पाहिजेत, साईडला ठेवले पाहिजेत. देन बाय युझिंग दॅट इट यूज फॉर प्रिव्हेंट ग्रेट इट इज युजफुल फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे कशासाठी यूज केलं जातं, तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी. असं जर झालं नाही, देन इट प्रिव्हेंट्स फ्रॉम ग्रेट कम्युनिकेशन, किंवा आपलं जे जजमेंट आहे ते रॉंग होतं आणि आपलं जे कम्युनिकेशन आहे ते बॅड होतं. समजते? म्हणजे इमोशनल बॅरियर्स कशा येतात, कधी आपल्याला राग येऊ शकतो, कधी आपल्याला काळजी वाटू शकते, कधी आपल्याला प्राईड वाटेल कोणाबद्दल कम्युनिकेशनच्या वेळी. ज्या काही फिलिंग्स असतील आपल्या, जे काही इमोशन्स असतील, ते काय करायचे, कंट्रोलमध्ये ठेवायचे. देन इमोशनल इंटेलिजन्स इज अन इनक्रेडिबिलिटी important skill to learn if you want to be seen as a leader within your organization. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हे इम्पॉर्टंट स्किल आहे. जर आपण आपले इमोशन्स डिस्प्ले केले किंवा आपले इमोशन्स जर शो केले, देन इट इज अवॉइड और इट प्रिव्हेंट्स दी ग्रेट कम्युनिकेशन. त्याच्यामुळे काय होणार, जे तुमचं कम्युनिकेशन गुड कम्युनिकेशन होणार आहे ते काय होईल, बॅड कम्युनिकेशन होईल. सो दिस इज इम्पॉर्टंट स्किल फॉर टू लर्न इफ यू वॉन्ट टू बी सीन ॲज अ लीडर विथ युअर ऑर्गनायझेशन. जर आपल्याला लीडर व्हायचं असेल कम्युनिकेशन मध्ये, तर आपल्याला हे जे इमोशनल इंटेलिजन्स आहेत ते कंट्रोल केले पाहिजेत. अँड बिईंग एबल टू कीप युअर इमोशन्स अँड इमोशन्स ऑफ दोज अराउंड यू टू चेक विल लीड टू अ मोर हायली इफिशियंट टीम. म्हणजे तुमचे स्वतःचे पण इमोशन्स काय करायचे, कंट्रोल करायचे, किंवा जे तुमची टीम असेल, तुमच्या अराउंड जी टीम असेल ते पण काय करायचे, त्यांचे पण इमोशन्स किंवा त्यांचे जे इफिशियंट तुमची टीम असेल त्यांचे पण जे काही पॉइंट्स असतील ते सगळे पॉइंट्स काय करायचे, चेकआउट करायचे. समजतंय? 3 बॅरियर समजले. फिजिकल बॅरियर्स, परसेप्च्युअल बॅरियर्स म्हणजे तुमच्या माइंड मध्ये जे विचार, जे थिंग्स तुम्ही करता, आयडिया जे असतील त्याच आयडिया तुमच्या जे काही तुम्ही मेसेज सेंड करणार आहात त्या मेसेज मध्ये पण दिसल्या पाहिजेत. फिजिकल बॅरियर्स मध्ये फिजिकल डिव्हाइस असेल कोणता, किंवा जे एक्झाम्पल सांगितलं बॉलचं, सेम तसंच की कुठलाही एखादा फिजिकल बॅरियर असेल तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे कम्युनिकेशन आहे ते पण डिस्टर्ब होतं. आणि इमोशनल बॅरियर्स. नेक्स्ट आहे कल्चरल बॅरियर्स. सो मॉडर्न बिझनेसेस इज कंडक्टेड इन ग्लोबल कम्युनिटी, वेदर इट इज द मिक्स ऑफ स्टाफ इन दी workplaces or working with colleagues, suppliers, retailers in other parts of the world. कल्चरल बॅरियर्स मध्ये काय येतं, तर जे बिझनेसेस आहेत त्यामध्ये कम्युनिटी असते किंवा ग्लोबल कम्युनिटी, त्यामध्ये मल्टिपल स्टाफ मिक्स असतो वर्क मध्ये. देन इट वर्क्स विथ कलिग्स, देन सप्लायर्स, रिटेलर्स or other parts of the whole world. Then by understanding cultural sensitivities of any business stakeholders and respective their values and beliefs. म्हणजे काय, तर प्रत्येक, आता समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये मल्टिपल एम्प्लॉईज वर्क करतायत, ओके, देन मल्टिपल स्टाफ आहे और मिक्स ऑफ स्टाफ.
फ्रॉम डिफरंट रिलिजन्स. ओके, डिफरंट रिलिजनचे स्टाफ आहेत, कलिग्स आहेत, सप्लायर्स, रिटेलर्स. ओके, देन बाय अंडरस्टँडिंग cultural sensitivities of any business stakeholders and respecting their values and beliefs. म्हणजे जे काही कल्चरल सेन्सिटिव्हिटीज आहेत त्या कशा येतात की मल्टिपल स्टाफ आहे किंवा मिक्स ऑफ स्टाफ आहे, प्रत्येकाच्या पॉइंट्स किंवा प्रत्येकाच्या व्हॅल्यूज, प्रत्येकाची बेलिफ्स हे सगळं लक्षात घेऊन काय केलं पाहिजे, आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे. हिअर इज कल्चरल बॅरियर्स कॅन बी रिमूव्ह फ्रॉम दी प्रोसेस. मग त्याच्यामुळे काय होतं की कल्चरल बॅरियर ज्या आहेत त्या इथं रिमूव्ह केल्या जातात. म्हणजे प्रत्येकाच्या व्हॅल्यूज, बेलिफ्स हे सगळं लक्षात घेऊन जर कम्युनिकेशन केलं तर कल्चरल बॅरियर्स इथं येणार नाही. देन you will have to respect is the key. At times you will have to adapt to others, while other occasions people joining your organization will have to adjust. म्हणजे इथं काय आहे कल्चरल बॅरियर मध्ये, ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन परफॉर्म करत असाल त्यावेळेस एकमेकांना रिस्पेक्ट देणं, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट और दिस इज द की ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची की कोणती आहे, रिस्पेक्ट टू इच अदर्स. एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि बाकीच्यांचे जे ओकेजन्स आहेत, जे पीपल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांचे जे ओकेजन्स आहेत ते पण काय केले पाहिजेत, अडॉप्ट केले पाहिजेत. म्हणजे इथं आपलं काय होतं, कल्चरल बॅरियर ज्या आहेत त्या रिमूव्ह होतात. देन बाय आयडेंटिफाईंग कल्चरल डिफरन्सेस अँड डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज टू अकॉमोडेट देम, you are far more likely to enjoy more exceptional communication in your businesses. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कल्चरल डिफरन्सेस किंवा त्या डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज आहेत त्या आयडेंटिफाय केले जातात, त्यावेळेसच तुमचं कम्युनिकेशन जे आहे बिझनेसेस मधलं ते पण काय होतं, इम्प्रूव्ह होतं. म्हणजे कल्चरल बॅरियर जे आहेत त्या वर्क प्लेस मध्ये मोस्ट ऑफ दी ऑकर होतात. त्यामुळे त्या कल्चरल बॅरियर्स कशा रिमूव्ह करायच्या, तर जे आपले पीपल्स आहेत, वर्कर्स आहेत, इन वर्क प्लेस कलिग्स आहेत, त्यांच्या देन रिस्पेक्ट देअर व्हॅल्यूज अँड बेलिफ्स फॉर रिमुव्हिंग ऑफ कल्चरल बॅरियर्स. प्रत्येकाचे जे श्रद्धास्थान असेल किंवा त्याच्या ज्या व्हॅल्यूज असतील ते त्याला प्रत्येकाला काय करायचं, रिस्पेक्ट द्यायची. प्रत्येक ह्युमन बिंगला काय करायची, रिस्पेक्ट द्यायची, विच आर वर्किंग फ्रॉम युअर वर्क प्लेसेस. दिस इज कल्चरल बॅरियर. नेक्स्ट आहे लँग्वेज बॅरियर. सगळ्यांना माहिती आहे कम्युनिकेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो लँग्वेज. So communicating with people whose native language is not English can pose problem. However, it is not only the language issue businesses face. म्हणजे असं काय नाही की फक्त लँग्वेज इश्यूज आहे, की कम्युनिकेशन हे फक्त इंग्लिश मध्येच केलं पाहिजे, मराठीमध्ये केलं पाहिजे किंवा हिंदीमध्ये किंवा एनिथिंग एल्स, कोणत्याही लँग्वेज मध्ये, असं काही नाही. The way people speak in a different from each generation, then speech impediments can cause compression issues, and industry specific language may be difficult to understand for someone unaccustomed to it. म्हणजे काय सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन किंवा जे पीपल्स एकमेकांशी कम्युनिकेशन करतात, सो हुज नॅटिव्ह लँग्वेज इज नॉट इंग्लिश. म्हणजे समजा एखाद्याची नॅटिव्ह लँग्वेज इंग्लिश नाही तर तिथं तो प्रॉब्लेम नाही लँग्वेजचा. ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन परफॉर्म करताय त्यावेळेस तुमचं जे फेस वरती तुमचे एक्सप्रेशन्स आहेत, बॉडी लँग्वेज आहे, त्याच्या थ्रू पण तुम्हाला तो काय सांगतोय हे समजू शकतं. भलेही तुम्हाला लँग्वेज नाही समजली तरी फेस एक्सप्रेशन असतील, बॉडी एक्सप्रेशन असतील, बॉडी लँग्वेज असेल, त्याच्यावरून पण आपण अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे डिफरंट जे जनरेशन्स आहेत, डिफरंट त्यांचे लँग्वेजेस आहेत ते पण आपण इनडायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. सो युटिलायझिंग कॉमन सेन्स स्ट्रॅटेजी सच ॲज ट्रान्सलेशन सर्व्हिसेस, learning the basic of foreign language and using multiple methods of communication such as video can overcome these language barriers. म्हणजे हे लँग्वेज बॅरियर्स पण आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो किंवा ओव्हरकम करू शकतो. मग ते कसं करणार, देन लर्निंग द बेसिक ऑफ फॉरेन लँग्वेजेस. म्हणजे समजा आपल्याला जर कम्युनिकेशन करायचंच आहे तर आपण फॉरेन लँग्वेजेस पण शिकल्या पाहिजेत. म्हणजे जर आपण त्या लेवलला कम्युनिकेशन करणार असेल तर इंग्लिश मस्ट आहे असं नाही, पण जर आपल्याला थोडंफार जरी येत असेल, बऱ्यापैकी सगळ्यांना येतं, देन थोडंफार जरी येत असेल तर आपण काय करू शकतो, जेवढं येतंय तेवढं अंडरस्टँड करून बाकीचं त्यांच्या
बॉडी लँग्वेज वरून किंवा त्यांच्या फेस एक्सप्रेशन वरून अंडरस्टँड करू शकतो. जर आपल्याला हाय लेवलवरती आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल लँग्वेज बॅरियर किंवा आपल्याला ऍज अ मीडिएटर म्हणून आपण जर वर्क करत आहोत त्यावेळेस आपल्याला बेसिक फॉरेन लँग्वेजेस शिकणं गरजेचं आहे. अँड युझिंग मल्टिपल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन सच ॲज व्हिडिओ कॅन ओव्हरकम दीज लँग्वेज बॅरियर्स. आणि व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओचा यूज करून पण किंवा व्हिडिओज बघून आपण काय करू शकतो जे लँग्वेज बॅरियर्स आहेत त्या ओव्हरकम करू शकतो. दिस इज लँग्वेज बॅरियर्स. म्हणजे लँग्वेज ही सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहे कम्युनिकेशन मध्ये. जर दोन पीपल्स आहेत त्यांचं कम्युनिकेशन चाललंय आणि एकमेकांची लँग्वेज समजत नाही तर ते कम्युनिकेशन होईल का? नाही होणार. थोडेफार कन्सेप्ट समजतील बॉडी लँग्वेज वरून पण ऍक्च्युअल जे त्याला सांगायचं आहे सेंडरला ते रिसिव्हर पर्यंत पोहोचणार नाही. मग लँग्वेज बॅरियर्स आपण व्हिडिओ थ्रू किंवा बेसिक फॉरेन लँग्वेजेस शिकून सुद्धा आपण लर्न करून आपण काय करू शकतो त्या लँग्वेज बॅरियर्स ओव्हरकम करू शकतो. नेक्स्ट आहे जेंडर बॅरियर्स. So men and women are different, and while workplace relations between genders have improved astronomically over recent years, so there are times when communication breaks down for one reason or another. Then communication styles between genders are often different, which could cause problems between work colleagues. So it's important to respectful of each other. म्हणजे जेंडर बॅरियर्स नॉर्मली आता ह्या गोष्टी नाहीत होत की गर्ल्स बॉईज किंवा मेन वुमेन्स हे डिफरंट आहेत मग त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होणार हे पहिल्यांदा जर आपण केला विचार तर तसं होतं पण आता तसं आहे का? नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या वर्क प्लेस मध्ये वर्क करत आहोत त्यावेळेस आपलं जे कम्युनिकेशन होतं मेन्स वुमेन्स किंवा कोणाशीही आपलं कम्युनिकेशन आपण इझिली प्रिपेअर करतो. म्हणजे इथं जेंडर बॅरियर्स ऑकर झाल्या नाही पाहिजे. मग ते जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर आपण कसं करणार? देन कम्युनिकेट विथ इच अदर्स. म्हणजे प्रत्येकाने एकमेकांशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. आपले जे कलिग्स आहेत प्रत्येकाला रिस्पेक्टफुली आपण जे काही रिस्पेक्ट आहे ते रिस्पेक्ट दिली पाहिजे. सो इट इज इम्पॉर्टंट टू बी रिस्पेक्टफुल ऑफ इच अदर्स. प्रत्येकाशी जर आपण रिस्पेक्टफुली वागलो तर आपलं कम्युनिकेशन काय होतं तिथं परफॉर्म होतं, व्यवस्थित परफॉर्म होतं, नीटली कम्युनिकेशन परफॉर्म होतं. म्हणजे जेंडर बॅरियर जे आहे ते तिथं काय होणार? ओव्हरकम होणार. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कॅन ओनली बी अचीव बिटवीन genders इफ एव्हरीवन फील सेफ वेन ऑफरिंग देअर आयडियाज अँड ओपिनियन्स. म्हणजे नॉर्मली काय होतं की आपल्याला जर आपले आयडियाज असतील ओपिनियन्स असतील जर आपल्याला सगळ्यांना ट्रान्सफर करायचे असतील तर नॉर्मली काय होतं इश्यू काय होतं की आपण पहिल्यांदा सेफली फील करत नाही की समजा वुमेन्सला मेन्सला जर समजा आपल्या आयडिया द्यायचे असतील तर तिकडून आपल्याला जो काही रिस्पॉन्ड येईल तो आपल्याला काय वाटतं की रिस्पेक्टफुल तो रिस्पॉन्स येणार नाही किंवा मेन्सला वुमेन्सला असं काही गर्ल्स बॉईज मधलं कम्युनिकेशन असेल तर ह्या ज्या जेंडर बॅरियर्स आहेत ते काय केल्या पाहिजेत वर्क प्लेसमध्ये रिमूव्ह केल्या पाहिजेत. आपल्या ज्या ओपिनियन्स आहेत आयडियाज आहेत ते आपण सगळ्या शेअर केल्या पाहिजे जेणेकरून काय होईल आपलं जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह होईल. सो जेंडर बॅरियर्स आर ओव्हरकम बाय युझिंग दिस वे. म्हणजे आपण पहिल्यांदा सेफली फील केलं पाहिजे की आपण जर आपले थॉट्स ओपिनियन्स आयडियाज जर शेअर केल्या तर तिथं त्या आयडियाजला आपल्याला रिस्पेक्ट मिळेल. जर एकदा दोनदा असं झालं की आपण आयडिया सांगतोय आणि आपल्याला काही आपल्या आयडियाजला व्हॅल्यूज नाही तर आपण परत काय होतं कम्युनिकेशन करताना आपण त्या वेनी कम्युनिकेशन करत नाही. त्यामुळे मग काय होतं तिथे जेंडर बॅरियर ऑकर होतात. समजतंय? आणि लास्टचा जो पॉइंट आहे इंटरपर्सनल बॅरियर. सो पुअर सेल्फ इस्टीम म्हणजे काय तर स्वतःची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे or an inability to make connection with others can prohibit us from actually communicating with our colleagues. म्हणजे काय होतं की इंटरपर्सनल जर आपल्याला बॅरियर्स असतील म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की आपल्या कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स येतात ते कशामुळे होतात तर पुअर सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःची जर आपली स्तुती नाही केली किंवा आपली कोणी प्रशंसा नाही केली देन इनॅबिलिटी टू मेक कनेक्शन्स विथ अदर्स can prohibit us from actually communicating with our colleagues. Then this challenge can lead to withdrawal from business dynamics. Then keeping your opinions, ideas to yourself and removing yourself from the workplace community.
and because forcing yourself to communicate with each other is the best way to overcome these barriers, then it can tough to break. then याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पुअर सेल्फ इस्टीम म्हणजे आपल्या जर स्वतःची स्तुती नाही केली, आपले जे कलिग्स आहेत त्यांनी जर आपली प्रशंसा नाही केली, स्तुती नाही केली, तर आपलं काय होतं, कम्युनिकेशन होत नाही किंवा प्रॉपरली आपल्याला जे कनेक्शन बिल्ड व्हायला पाहिजे कलिग्स मध्ये ते कनेक्शन तिथं होत नाही. म्हणजे एखाद्या एम्प्लॉयची किंवा एखाद्या पर्सनची अशी एक्सपेक्टेशन असते की जे आपले कलिग्स आहेत त्यांनी आपली स्तुती केली पाहिजे किंवा आपण जे आपली स्तुती करतोय, आपलं जे सांगतोय ते त्यांनी ऐकलं पाहिजे, पण असं होत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपल्या गोष्टी समोरच्याला समजावून द्यायच्या असतात त्यावेळेस जर ते नाही समजून घेत तर काय होतं, कनेक्शन तसं स्ट्रॉंगली कम्युनिकेशनचं कनेक्शन तिथं बिल्ड होत नाही. देन दिस चॅलेंज कॅन लीड टू विड्रॉल फ्रॉम बिझनेसेस डायनॅमिक, कीपिंग युअर ओपिनियन्स अँड आयडियाज टू युअर सेल्फ अँड रिमुव्हिंग युअर सेल्फ फ्रॉम दी वर्कप्लेस कम्युनिटी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जे काही तुमचं वर्क प्लेस असेल किंवा कम्युनिटी असेल त्याच्यातून तुम्ही तुमच्या आयडियाज काय होतात, रिमूव्ह होतात. म्हणजे त्या आयडियाज कोण ग्राह्य धरत नाही किंवा त्या रिमूव्ह केल्या जातात. तुमचे थॉट्स, ओपिनियन्स ते कोणीही ऐकून घेत नाही. मग त्यावेळेस काय होतं, तिथं इंटरपर्सनल बॅरियर ऑकर होतं. म्हणजे आपल्याला आतल्या जे इंटरपर्सनल म्हणजे स्वतःमध्ये जे आपल्याला वाटतं की नाही हे इथं व्यवस्थित होत नाही, हे झालं इंटरपर्सनल barriers. And because forcing yourself to communicate with others is the best way to overcome these barriers. मग हे जर बॅरियर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल त्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण ज्यावेळेस दुसऱ्याच्या वर कम्युनिकेशन करतो, रिसिव्हर सोबत आपण सेंडर किंवा रिसिव्हर यांचं कम्युनिकेशन होतं, देन आपण कम्युनिकेशन करताना बिकॉज फोर्सिंग युअर सेल्फ टू कम्युनिकेट विथ अदर्स म्हणजे दुसऱ्यावर कम्युनिकेशन न करता आपण हे बॅरियर्स काय केले पाहिजे, ओव्हरकम केले पाहिजे. देन इट इज टफ टू ब्रेक म्हणजे हे ब्रेक करणं काय आहे, टफ आहे. की समजा आपले जे सेल्फ इस्टीम असेल की आपली इनॅबिलिटी टू मेक कनेक्शन्स विथ अदर्स, मग हे सगळं रिमूव्ह केलं की ऑटोमॅटिक आपले जे इंटरपर्सनल बॅरियर्स आहेत त्या काय होतात, रिमूव्ह होतात. सो टेकिंग स्मॉल स्टेप्स बाय कीपिंग युअर कम्युनिकेशन सिम्पल, लिसनिंग टू अदर्स म्हणजे दुसऱ्यांचं पण ऐकून घ्या. फक्त स्वतःच जर बोलत राहिलं तर जे रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरला काय होणार की तुमचे आयडियाज, तुमचे ओपिनियन्स तो काय करणार, त्या वर्क प्लेस किंवा कम्युनिटी मधून रिमूव्ह करणार. त्यासाठी आपण दुसऱ्याला पण बोलण्यासाठी फोर्स केला पाहिजे किंवा दुसऱ्याशी पण आपण काय केलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे, रिसीव्ह केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण सेंडर झालं नाही पाहिजे, आपण पण रिसिव्हर म्हणून ऍक्ट केलं पाहिजे. सो टेकिंग स्मॉल स्टेप्स बाय कीपिंग युअर कम्युनिकेशन सिम्पल, देन लिसनिंग टू अदर्स अँड स्टेइंग काम विल बिल्ड सेल्फ कॉन्फिडन्स ओव्हर टाइम. ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन सिम्पल कम्युनिकेशन परफॉर्म कराल किंवा दुसऱ्यांचं ऐकाल, असं नाही की प्रत्येक वेळेस स्वतः सेंडर झालं पाहिजे. जे रिसिव्हर आहेत त्यांना पण सेंडर होऊ द्या, तुम्ही रिसिव्हर व्हा. त्यावेळेस काय होतं, तुमचं कम्युनिकेशन बोथ वेनी परफॉर्म होतं अँड दॅट विल बिल्ड सेल्फ कॉन्फिडन्स ओव्हर टाइम. समजते? सो दिस इज इंटरपर्सनल बॅरियर्स. ओके, इथं आपले जे कम्युनिकेशनच्या बॅरियर्स आहेत ते इथं संपलेले आहेत. बॅरियर्स टू कम्युनिकेशन मध्ये फिजिकल बॅरियर्स, परसेप्च्युअल बॅरियर्स, इमोशनल बॅरियर्स, कल्चरल बॅरियर्स, देन लँग्वेज बॅरियर्स, जेंडर बॅरियर्स अँड इंटरपर्सनल बॅरियर्स, अशा 7 टाईपचे बॅरियर्स इथं अवेलेबल आहेत. ओके, इथं आपला जो टॉपिक आहे तो इथं एंड होतो. कम्युनिकेशन प्रोसेस, बर्लोज मॉडेल, फीडबॅक अँड बॅरियर्स टू कम्युनिकेशन. ओके.